बोपकीलच्या समोरील पुणे महानगरपालिका सुरू होते. इथे हा बोपकील चौक आहे. पोलीस त्यांच्या जबाबदारीमध्ये दिसत आहेत. मोठी जबाबदारी असते पालखीच्या निमित्ताने त्यांच्यावरती. सर्व सोहळा हा सुरळीत पार करण्याची मोठी जबाबदारी असते पोलिसांकडे. दिसेलच तुम्हाला पुढे पण. इथून पुणे महानगरपालिका हद्द सुरू होते बोपकील फाट्यापासून. बघू शकताल इथे हा एक मंडप आहे. समस्त वारकरी भजनी मंडळ बोपकील पुणे यांचा हा मंडप आहे. मोठा पोलीस बंदोबस्त दिसत आहे. जेव्हा पालखी पुणे महानगरपालिकेमध्ये प्रवेश करते त्याच्या स्वागतासाठी आणि तसेच सुरक्षितेसाठी पोलीस खाते तत्पर तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे हळूहळू आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावरती हळूहळू मार्गस्थ पुढे होत आहोत. पिंपरी चिंचवडची हद्द ओलांडून आता पुणे महानगरपालिकेत आम्ही प्रवेश केला आहे. तुम्ही बाजू बघताल एका बाजूने सर्व वारकरी चालत आहेत. पाहताना हा सोहळा खूप सुंदर असतो. खूप शिस्तीत चालतं सगळं. ज्या मानाच्या पालख्या असतात त्यांच्या ह्या सगळा जेवणाची सोय करणारे हा पूर्ण एक त्यांची व्यवस्था असते. त्यामधील जेवण करणारी मंडळी त्यांच्या गाड्या एका बाजूला लागलेल्या असतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे पोलीस खाते पूर्णपणे ह्या सोहळ्यावरती खूप बारीक लक्ष देऊन असतं. त्यामुळे ठिकठिकाणी त्यांचा बंदोबस्त, त्यांच्या गाड्या तुम्हाला दिसतील. वारकरी काही विश्रांती घेताना जरा इथं सावलीमध्ये दिसतील तुम्हाला. पुण्यातील विविध भागातून पण आलेली मंडळी, ती लोक पण ह्या पालखीच्या सोहळ्याचा आनंद घेत असतात. एक चिमुकला वारकरी आपण पाहू शकू, तुम्हाला दाखवतो. खूप छान. खूप गोड आहे हा चिमुकला वारकरी. काय नाव तुझं? थोडा लाजतोय पण त्याचा पेहराव खूप सुंदर आहे. तुम्ही बघताल लाजतो आहे. रामकृष्ण हरी म्हणायचं. काय म्हणायचं? लाजतोय. एका बाजूला तुम्ही बघताल हे आर्मीचं ट्रेनिंग सेंटर आहे, डिफेन्स सेंटर आहे. इथे आपण आता बोपकीलची हद्द ओलांडून मस्के वस्तीच्या हद्दीमध्ये प्रवेश करतोय. आणि हा एका बाजूला तुम्ही बघताल की भारतीय सेना दलाचं विभाग किंवा डिपार्टमेंट इथे तुम्हाला दिसेल. हे ट्रेनिंग सेंटर पण आहे. आज पावसाने उघडीक दिली आहे, त्यामुळे वातावरण खूप छान वाटत आहे. खूप सुंदर.